परभणी जिल्ह्यात तब्बल 52 महसूल मंडळापैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। त्यात गोदावरी नदीपात्र तुडूंब भरून वाहत आहे आणि त्याचा आपण बॅकवॉटर आपण या ठिकाणी पाहतोय। गंगाखेड ते खळी हा मार्ग पूर्णपणे या ठिकाणी वाहतुकीसाठी काल रात्रीपासून बंद आहे। या ओढ्याच्या त्या साईडला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ थांबलेले आहे, जे की इकडे परभणी आणि गंगाखेडसाठी येण्यासाठी ते थांबलेले आहे। मात्र संपर्क पूर्णपणे या ठिकाणी तुटलेला आपण या ठिकाणी पाहतोय। ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर सदृश्य पाऊस आलेला आहे, त्यामुळे खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मरळ, सावंगी आदी गावांचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। कमरेपेक्षा अधिक छाती एवढा पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। खरं तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र सध्या गावाला जाण्यासाठी पूर्णपणे वाहतूक बंद आहे। काही युवक आहे आपण या ठिकाणी पाहतोय, जे की पायी चालत एकूणच या धोकादायक रस्त्याचा प्रवास करून या ठिकाणी दाखल केलेला आहे। भैया, कधीपासून रस्ता बंद आहे? सकाळ 5 वाजल्यापासून। गोदावरीचं पाणी आहे? नाही, सुटलेलं पाणी, गोदावरी पावसाचं दोन्ही मिक्स आहे। बॅकवॉटर। शेतीचं किती नुकसान आहे? शेतीचं खूप नुकसान आहे, भरपूर नुकसान झालं शेतीचं। सगळं कापूस, सोयाबीन सगळं गेलेलं आहे। असं पाणी शेतामध्ये जावल्याला कसं होणार आहे शेतकरी माणसाचं? कधीपासून पाऊस आहे परभणीमध्ये तुमच्या गावामध्ये? पाऊस तर आता रात्रीचा काल 4 वाजल्यापासून पाऊस आहे। आता पहिले बॅकवॉटरचं पाणी आलेलं, सकाळ काल 4 वाजल्यापासून पाऊस आहे। आता गावाला जायला दुसरा पर्याय नाही? पर्याय दुसरा काहीच नाही सर, किती एवढा 4 गावाचा एवढाच आहे। 4 गावाला फक्त हाच पूल जोडतो आणि तो पाण्याखाली गेलेला आहे। चिंच टाकळी, गोंडगाव, सावंगी आणि टाकळी खळी। काही इमर्जन्सी दवाखान्याचा काही विषय असल्यास कसं जाता? कसं सर, असं जावं लागत नाही। आता हे अशी होडगे लावायची, त्याच्यावर जायचं, त्याच्यावर यायचं। जर लेकरू बाळ असलं दवाखान्यामध्ये अति महत्वाचं काय असेल तर आपण पाहतोय होडगीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे आणि त्या होडीच्या माध्यमातून या ठिकाणी त्या काठाहून या काठात येण्याचा प्रयत्न खरं तर ग्रामस्थांकडून केला जात आहे। अत्यावश्यक सेवा आणि काही महत्त्वाचे काम आपण या ठिकाणी पाहतोय। सकाळी याच गावामध्ये जे दूध विक्रेते आहेत त्यांनाही अशाच होळीच्या माध्यमातून त्या गावातून ओढा पार करावा लागला होता। धोकादायक अशी स्थिती आहे, मात्र पर्यायी रस्ता नाही आणि 4 गावांचा संपर्क खरं तर पहाटेपासून तुटलेला असल्यामुळं ग्रामस्थांकडून अशा प्रकारे व्यवस्था केली जाते। मोठ्या प्रमाणावर पिकांचं देखील या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। राज्य शासनानं परभणी जिल्ह्यासाठी 128 कोटी रुपये खरं तर अतिवृष्टीसाठी दिलेले आहे, मात्र तुटपुंजी मदत असल्याचं अनेक ग्रामस्थ या ठिकाणी सांगत आहेत। मोठ्या प्रमाणावर पिके पाण्याखाली या परिसरातील आहे आणि जीव खरं तर मी परत एकदा कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी परिस्थिती दाखवावी। अशा हँडमेड, ज्याला आपण हाताने बनवलेला जी होळी आहे, त्यामध्ये नागरिक बसून दुचाकी गावातून या साईडला आणण्याचा प्रयत्न करत आहेत। अतिशय धोकादायक खरं तर हा प्रवास आहे, मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं जीव धोक्यात घालून हे ग्रामस्थ आपण पाहतोय। तब्बल 7 ते 8 ग्रामस्थ या होळीच्या माध्यमातून त्या साईड पासून या साईडला येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पाण्याखाली पूर्ण खरं तर हा पूल गेलेला आहे। गोदावरीचा बॅकवॉटर मोठ्या प्रमाणावर या ओढ्याला येतो आणि त्यामुळे गावाचा संपर्क सध्या तुटलेला आहे। जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। सायंकाळी उशिरा किंवा सकाळपर्यंत जायकवाडीचा जो विसर्ग सुरू आहे त्याचं पाणी या ठिकाणी गोदावरीला येणार आहे आणि ही जी स्थिती आहे यापेक्षा अधिक बिकट होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, खळी, गंगाखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।